आदरणीय तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी हजर केलं असता न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद त्या ठिकाणी मेडे मॅडम आणि आरोपीतर्फे सूरज जहांगीर आणि मी पीडित महिलांतर्फे ॲडव्होकेट गोपाल जळणकर अशा सगळ्यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅडमने आरोपींचा 17पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देऊन तपासी अधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे आदेश आरोपीला दिलेले आहेत। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले। मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीत बकाले फरार होते। त्यांच्या अटकेसाठी वेळोवेळी मराठा समाजाने आंदोलन आणि निदर्शने देखील केले। आज जानेवारी 15 रोजी सकाळी किरणकुमार बकाले पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले। त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्यामुळे न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली। मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना न्यायमूर्ती जे.एस. केळकर यांच्या शासकीय निवासस्थानी हजर करण्यात आले। न्यायमूर्ती जे.एस. केळकर यांच्या समक्ष यावेळी दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर किरणकुमार बकाले यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान न्यायमूर्ती जे.एस. केळकर यांच्या निवासस्थानी किरणकुमार बकाले यांना हजर केले जात असल्याची माहिती समजताच माध्यम प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊन वृत्त संकलन केले। या ठिकाणी देखील पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला होता। यावेळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला। मात्र खमक्या माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सडेतोड उत्तर देत निरुत्तर केले। आम्हाला आमचे अधिकार आणि कार्यक्षेत्र आहे, आमच्या कामात दखल देऊ नका असे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ॲडव्होकेट गोपाळ जळमकर यांच्यासह छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले। आदरणीय तत्कालीन पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज न्यायालयासमक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी हजर केलं असता न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद त्या ठिकाणी मेडे मॅडम आणि आरोपीतर्फे सूरज जहांगीर आणि मी पीडित महिलांतर्फे ॲडव्होकेट गोपाल जळणकर अशा सगळ्यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅडमने आरोपींचा 17पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देऊन तपासी अधिकाऱ्याला सहकार्य करण्याचे आदेश आरोपीला दिलेले आहेत। सर, नेमकं 2 वर्षापासून तो फरार होता, या संदर्भात पोलिसांवर काही ताशीर ओढले का न्यायालयाने? नाही, त्या संदर्भात या आदेशामध्ये काही नसतं, कारण हा पोलीस कस्टडी रिमांडचा प्रश्न असतो। फक्त त्या संदर्भात इथं काही कसं होणार, सक्त ताकीद दिली असं आपण म्हटलं नाही, सक्त ताकीद नाही, मला फक्त एवढं सांगितलं की 17पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला। नाही, अटी शर्ती घातल्यात का सर? नाही, अटी शर्ती नसतात ना, हा जामीन थोडी, हा पोलीस कस्टडीचा प्रायमरी स्टेज आहे। तर म्हटलं लेटेस्ट जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं 23/10/2023चं सत्येंद्र कुमार वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकरणाचा मी ॲडव्होकेट प्रवीण चव्हाणांच्या केसमध्ये आदरणीय CJM साहेबांच्या कोर्टामध्ये किसनराव पाटील यांनी त्या आळंदी नावाच्या आरोपीला हजर केलं होतं। मी लगेच अर्ज दिला कोर्टाला, अटक बेकायदेशीर आहे म्हणून। सत्येंद्र कुमारच्या केसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की इंटिमेशन न देता जर अटक केली असेल, आताच म्हटलं मॅडम यांनी या आयोग साहेबांविरुद्ध अर्ज करावा की यांनी मला 41 अशी नोटीस दिली नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला आहे, यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट पिटिशन प्रोग्राम हायकोर्टाकडे पाठवा। अगोदरच्या बेल ॲप्लिकेशनमध्ये दादांत म्हणताय तुम्ही की 41 अशी नोटीस दिलेली आहे आणि आता कोर्टासमोर खोटं म्हणजे काहीही करून MCR व्हायला पाहिजे अशा प्रकारचे बचावाचे अनेक मुद्दे त्या ठिकाणी सादर करण्यात आले आरोपीतर्फे आणि सूरज जहांगीर। समाजाच्या वतीनं काय मागणी? समाजाच्या वतीनं कायमस्वरूपी बडतर्फ केलं पाहिजे त्याला, कारण महिलांच्याबद्दल अपशब्द वापरले गेलेले आहेत, अतिशय घाण शब्द वापरले गेलेले आहेत, त्यामुळे त्याला बडतर्फ केलं पाहिजे। समाजाची मागणी आहे। महिला भगिनींकरता आपण त्यावेळेला गेले 1.5-2 वर्षापासून प्रशासन आणि शासन सुद्धा मला वाटतं पाठीमागं घालत होते
आणि कुठंतरी एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या समाजाच्या महिलांबद्दल बोलणं हे कुठंतरी दुर्दैवी आहे. म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशा आमच्या महिलांच्या वतीने आज आम्ही इथं सांगतोय. आज आता आम्ही इथं आलो होतो, पण आम्ही कोर्टात गेलो, आता इकडं आणलेलो होतो. त्यामुळं जे आमच्या वकील साहेबांना जे मुद्दे मांडायचे ते त्यांनी आज मांडलेले आहेत. चला